नमस्कार मंडळी, सज्ज होऊया हास्याचे धबधबे अनुभवण्यासाठी, कारण सुरू होतीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया। मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेत सोनी मराठीवरील राणी मी होणार या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञ। त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। मीराची चुलबुली भूमिका साकारणारी अभिनेत्री संचिता कुलकर्णी, मल्हारची समंजस भूमिका साकारणारा अभिनेता सिद्धार्थ खेरेड, मल्हारच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूर्णिमा तळवलकर, मल्हारच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते विजय मिश्रा आणि या मालिकेच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी। सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे। मंडळी, प्रेमभंग झालेला प्रियकर आलाय प्रेयसीच्या घरी प्रेमाचा जमा खर्च मांडण्यासाठी। त्यामुळे सज्ज व्हा हास्याची गोळाबेरीज अनुभवण्यासाठी। जे घेऊन मंचावर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि दादरचा अमोल पालेकर ओमकार राऊत। पाण्यात पाय सोडून बसायला किती छान वाटतं ना। परत कोण घालेल असू द्या, जाऊ दे। कळतच नाहीये आज नेमकं काय सुंदर दिसतंय, तू की चंद्र? चल, तुझ्या चंद्राला काय खळी पडते? वातावरण निर्मिती करण्याच्या नादात दिवसा ढवळ्या चंद्र आणलाय आपण। असू दे रे। पूल मध्ये जाऊया? असंच या कपड्यात? हो, मला चालणार आहे, मी नाही सोडणार, मी जाईन पूल मध्ये। अरे किती उतावळपणा। असंच असतं, आयुष्यभर ज्यांनी स्वतःला असं जपून ठेवलेलं असतं ना, मोक्याच्या क्षणी ते उधळतात। लोक आहेत आजूबाजूला, मग असू दे की लोक असली म्हणून काय झालं, हक्काची बायको आहे माझी। हा, आणि माझा फोकस एकदम क्लिअर आहे। कॉलेजमध्ये असताना अभ्यास अभ्यास अभ्यास, आता लग्न झालंय म्हटलं हनीमून हनीमून। जाऊया का पाण्यात? जाऊया। चालेल, मी पटकन शॉर्ट्स बदलून आलो। सॉरी, हा सॉरी सॉरी सॉरी, चुकून धक्का लागला। पृथ्वी प्रताप? हो, प्रियाचा नवरा। हो, हसायला काय झालं? तू इथे काय करतोय? तू ओळखते का यांना? हा माझा एक्स बॉयफ्रेंड। वा वा वा, द किंग ऑफ आळस फ्रॉम दादर। ओंकार राऊत। प्रिया, हा माणूस आज आपल्या हनीमूनच्या दिवशी इथे काय करतो इतक्या लांब? काय करतोय रे? सांगतो थांब जरा। भाई ओ, रद्दी लाज नाही वाटत तुला? हा? लव्ह लेटर्स घेऊन आलायस माझ्या नवऱ्याला ब्लॅकमेल करायला? सगळं माहितीये माझ्या नवऱ्याला, काय आहे ना? सगळं सांगितलंय की ना मी तुला, सगळं आपल्याबद्दल सगळं क्लिअर आहे की नाही? सांग त्याला, बघतोयस का? त्याला सगळं माहितीये काय? सांग त्याला। मला सगळं माहिती आहे, पण ते सगळंच आहे की नाही याची खात्री नाही। ये बोल, सांगते तुला काय सगळं सांगू मग आता? ऐकायची ताकद आहे तुझ्यात, पचवायची हिम्मत आहे? असं काय काय केलंस तू की जे मला पचणारच नाहीये? विश्वास ठेव ना बायकोवर। हनीमून ना आलोय की नाही रे आपण, मग ठेव ना विश्वास। आहे। सांग त्याला की तुला सगळं माहितीये। मला सगळं माहितीये, तिने मला सगळं आधीच सांगितलेलं आहे। येडे आहे, तुला काय माहित नाही काय चाललंय हिच्या बरोबर ते? आणि तुझे लव्ह लेटर ना आपण लहान पोरांना शेंबूड पुसायला पण दिलेत, कळलं? मला सांगते तुझे बदाम काढलायत ना, त्याच्यावर शेंबूड लागलाय आता लहान पोराचा।
आणि हे लव्ह लेटर नाही ती, ही लव बिल आहेत, लव बिल. सगळा खर्च काढलाय, पण घे घे घे, आपण लिहून काढलाय विसरायला नको म्हणून. बाई घे घे. पहिला श्याम सुंदर वडापाववाले, दिवसाला 10 रुपयाचे 2 वडापाव गुणिले 570, 10,300 रुपये. नंतर मोठे गोस्वामी पाणीपुरी शॉप, ट्यूजडे फ्रायडे वेनसडे 40 रुपयाची 1 प्लेट इंटू 270, 10,800. आणि नंतर शनिवारी रोज 5 पाकिटं बॉब्या, 70 इंटू 50, 3,500 रुपये. आत्ताच्या आत्ता रोकडा काढ भाई लगेच. एकच मिनिट, हे सगळं काय आहे? माझं खाणं काढतोय तो. लाज नाही वाटत तुला? ए खायचे पैसे मागतो, हिशेब मागतो, लाज नाही वाटत? लाज नाही कशाला लाज कशाला वाटायची भाई? आता हिने आपल्या पैशाचा खाल्ला तर पैसे नाही मागणार आपण. मग काय पैसे मागशील गर्लफ्रेंड ए भाई, पैसे मागणार आपण गर्लफ्रेंड कडनं. आपल्या हिश्श्याचे नाही मागत आहे आपण, हिच्या हिश्श्याचे मागतोय ना. चालणार आहे ना दिलेलं? काय भाई, बरोबर आहे ना? एक मिनिट. एक मिनिट. ए भाई, ऐक माझं. तरी ना घरी ज्या चारायचीस ना ते काढलं नाही अजून. ते काढलं ना भाई, जिंदगी चली जाएगी तेरी, पैसा देते देते. मला सांगते जिंदगी. काय जिंदगी? माझ्या घरी येऊन चरलंस ते काय? ते वाकलं काल रात्री, अख्खं काढलं पोटात, बोटा घातली आणि वाकलं ते. बोल आता काय घरी सांगते. मग मी ठेवलंय बॉडी मध्ये, गिरवलं नाही माझं. पण घरचे पैसे आपण मागतच नाही. अरे पण मी काय ठेवलंय body घरचे मध्ये? पैसे आपण मागतोय, पण आपली संस्कृती आहे की नाही? ती देव देव आहे, मग आपण करणार ना. मग मला सांगते अतिथी देवो भव. ए शुद्ध लेखन, मला सांगू नको तू. तुला पैसे द्यायला सांग मला. नाही, पण माझं म्हणणं इतकंच आहे की म्हणजे लोक भांडणात खानदान काढतात, तुम्ही खाणं काढताय असंही आणि असंही. तर ते तसं नका करू. काय करू रे? काय ना, खूप गलिच्छ लेवलला चाललंय सगळं. म्हणजे काय, एक लक्षात घ्या, तुम्ही एकेकाळचे काय हे होतात ना तुम्ही. प्रेमी हा अफेअर होतं आमचं. हो, तुम्ही रिलेशन लपड. हो, मला जंगाट आमचं होतं ते ते. नका बोलू सतत. हो, तुमचं होतं मला माहिती. भाई पण तू घाबरू नको आता. काय नाही हे प्रेम बिम वगैरे. पण मग तुम्ही असं गलिच्छ लेवलला अरे पण काय नाही रे हिच्या बरोबर. कसमे वादे प्यार वफा बातें बातों का क्या, कोई नहीं किसी का जाते रातों का क्या. ए गाना चालीत गा ना, हिम्मत असेल तर चालीत गा. अरे माहित नाही ना आपल्याकडे राईट साईड का ते, नाही तर काय मला पैसे दे, तू रोकडा ठेवी. नको नको फिरवू. तू माझा डोकं नको फिरू. चल चल चल. एक मिनिट. कॉन्टेंट काहीच नाही, फक्त चल 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 एवढंच होतं. एकच मिनिट थांबा. भाई मला 15,000 रुपये दे आत्ताच्या आत्ता. कसले 15,000? दर उन्हाळ्यात ही 4 वेळा सीताफळ आईस्क्रीम खायची. कुठला सीताफळ आईस्क्रीम 4 वेळा. हिचं अख्ख्या खानदार बाय टंगटंगच्या कुल्फीवर जागला. ही सीताफळ आईस्क्रीम खाणार. काय खाणार तू? काय खाणार? ही खाणार टेंडर कोकोनट खाणार. ही बापानी कधी कोकोनट ऑइल लावलं नसेल, ही खाणार. भैया मलाई ज्यादा तो करणारी, ही टेंडर कोकोनट खाणार. ही मला सांगते बोलतोय ओंक्या. लय बोलतोय ओंक्या वगैरे करू नकोस. गप घे. मला सांगते काय मला कळत नाही काय चाललंय. मग मी खरं तर हनीमून साठी आलोय ना, आमचं परवाच लग्न झालेलं आहे. मग असं वाटतंय की मी बाटली आणली आहे डिओड्रंटची, वास घेत आहेत दुसरेच. मला कळत नाही. अरे काय बोलला रे? पृथ्वी काय बोला? एक मिनिट. सॉरी, मी उदाहरण दिलं. भाई 26,000 रुपये काढ. अबे भाई तुम्हारे पप्प्या देऊ नको त्याला, नाही तर त्या पण मागशील परत आणि त्या नाही देणार मी तुला. ह्याच्या पप्प्या कोण मागताय परत? 25,000 रुपये काढ मला. 4 डिओड्रंट नव्हते घेतलेस, महागातले गिफ्ट दिलेलेस तू, मला कळलं ना. तू सांगितलेस ना मला की दे दे हे दे. तिला स्टेशनचे चालत नाही, तिला मॉल मधले पाहिजे डिओड्रंट. भाई आणि कुठला मॉल? साऊथ मुंबईतला मॉल. आपल्या दादरचा पण नाही चालत हिला. हिचं अक्का खांदात बगल्यात अगरबत्ती फिरवताना बाहेर पडतं. हिला पर्यंत पाहिजे. गुलाम नको करू. मला पैसे दे. हा ना रिलेशनशिप मधलं काही काढतोय. हा तू वाटेल ते बोलतोय. ओंकू बोल. आपला नाता नाही आता, लाडात बोलायचा नाही. ओंकार बोलायचं. मला डोकं फिरवू नको. पैसे द्या मला. नाही देणार. चल चल चल. तू त्याला निघ. मला सांगते पृथ्वी रे, तू ना काही बोलतोय. म्हणजे मी असं केलं होतं, पण आता तू पैसे मागेल का? तू बोल ना, माझा नवरा म्हणून काहीतरी बोल. मी काय बोलू? मला घ्या तरी स्किट मध्ये. मी स्किट करायला आलोय का राणी मी होणार आहे यांच्याकडे केस कापायला आलोय? मला कळत नाही. मला वाटलं होतं राणी ही होणार
अरे पण ही तर दुसऱ्याच कॅरमची क्वीन आहे, हिचा कव्हर पण मी नाहीये, काय करायचं मी? हा? एकच गोष्ट घडते इथे, मी मधुचंद्राला आलेलो आहे आणि राणी मी होणारची लेखिका मधुगंधा आहे. नाही फक्त मधू मधू जुळतंय, पण त्याने काहीच होत नाही, ना वाक्य पूर्ण होत आहे ना विनोद पूर्ण होत आहे. काय बडबडतो? चॅनल बोललं प्रमोशन कर म्हणून करतो. येडाय काय रे? आता माझा तो आटापिटा सुरू आहे प्रमोशनचा, तो यासाठी सुरू आहे कारण नाहीच येते चला आपण. पृथ्वी असहाय्य झालेलो आहे मी, जसा मी इथे एक नवरा म्हणून असहाय्य आहे, कारण मी पहिल्या दिवशी माझ्या बायकोला हनीमूनला घेऊन आलेलो आहे आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड आलेला आहे जो मला हिशोब मागतोय माझ्या बायकोवर त्याने केलेला, जो खरं तर तिची गर्लफ्रेंड असताना त्याने केला होता. याच्यात माझं काय आहे? ए गप्रे येड्या, डोकं बी का सणकलाय काय रे तुझं? हे हे प्रिया, मी पृथ्वी ऐक माझं, ह्याचं काहीही मनावर घेऊ नकोस. हं? मी याला सुद्धा खूप काही दिलंय. दोन वाक्यांना अर्थच नाहीये, ह्याचं मनावर घेऊ नको, मी याला खूप दिलंय. अरे अरे म्हणजे तू नको रे टेन्शन घेऊ. अरे, ए, तू टेन्शन घेऊ नको. तू काय दिलं का आपल्याला? तू एवढा हिशेब मागतोयस, मी दिलेल्या गोष्टींचा काय नाही. काय दिलं तू आपल्याला? शर्ट नाही दिला तुला? कुठला शर्ट का? आता कुठला शर्ट? तो मी दिलाय ना, त्याचा हिशेब कसा ठेवशील तू? हो शर्ट. मग? सांग कुठल्या ब्रँडचा शर्ट होता सांग. किती पैशाचा शर्ट होता सांग. सांग प्रिया. सांग ना सांग. आता कशी 12 गाडी बाहेर काढतो बा हिची तान मी. तान सांग ना सांग. कलर सांग. हा कॉटन होता, लेनिन होता, काय होता सांग. ए. हाफ होता, फुल होता, सांग. अरे लवकर सांगा बाई, टाइम नाही आपल्याकडे. तुझ्या विसरले मी गोष्टी, तुझ्या मला लक्षात नाही त्या. माझ्या लक्षात आहेत पण कळला ना. हिच्या भावाचा शर्ट आणून दिलेला मला, तो घालत नाही म्हणून. इथे डाग होता डाळीचा. मी विचारलं हा डाग कसला, तो काय म्हणते ब्रँडचा लोगो आहे. ब्रँडचा लोगो. मी काय धोत्रात इन करणारा वाटलो काय ग तुला? ब्रँडचा लोगो हिच्या खानदानाने ठेवलाय, बेंबी आणि छातीच्या मध्ये ब्रँडचा लोगो. येडी कुठली, ह्याचा मशीन मध्ये टाकला शर्ट, ब्रँडचा लोगो, 8 बटन निघाली सगळी. खाड 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 खाड. घराची रसवंती करून टाकलेली हिच्या शर्टनी माझ्या, माहितीये. लय बोलतोय. अरे भाई तुला माहित नाही ही कोण आहे राजा, तू आगीत हात टाकलाय. तुला माहित नाही शेकोटी म्हणून जवळ गेलायस, कंबळ जळलं ना तुझं, संपला भाई. मग मी नाही कंबळ जाणार. तुझ्या अरे तुला ना धन्यवाद आहे, तू सगळ्या मुलांचा एक ओझं घेऊन टाकलाय स्वतःवर, माहितीये. तू हे सगळं काय बोलतोय काय प्रिया? तू याचं काय? मग हे सगळं काय बोलतोय हा? तू तू एक तर नीट बोल, माझा नवरा आहे तो, कळलं ना? नीटच बोलताय त्यासाठी. हे काय नीट बोलायचंय? ए. नवरा नवरा नवरा. नवरा म्हणे. बस. मलाच कळत नाही आता मी कोणाशी लग्न केलंय. माझी बायको, तिचा कोणतरी बॉयफ्रेंड तो हिशोब मागतो. असं नको. खरं तर आता मी माझ्या बायकोसोबत आहेराचा खर्च करत बसणं अपेक्षित आहे. ऐक ना पृथ्वी, या सगळ्यासाठीच मी तुझ्याशी लग्न केलंय रे. अरे पण मी कोणाशी लग्न केलंय? अरे यू आर माय ओनली सोल्युशन, यू आर माय ओनली होप. ही 2च वाक्य पाठ आहेत तिला इंग्लिश मधली, तेच बोलते सगळ्यांना. उगाच हे नको माहितीये. मी प्रेमात होतो रे हिच्या. अरे तू आहेस, तू मी आहे. तू तुझ्या गोड खळीवाल्या पिऊच्या प्रेमात आहेस. नको त्या खड्यांच्या नादी लागू बाई. गालावर कळी, दुनिया गेली बळी, अशी हालत आहे हिची. खळ्या नाही आहेत त्या, नरकाची 2 दारं आहेत, माहिती आहे काय? बाबा लांब राहा. स्वतः कितीदा तोरण बांधलंयस त्या दारांवरती. हे नशीब फुटलेलं माझं म्हणून बांधायला आलो. मग फुटलाच आहे तुझं नशीब. तुझ्यामुळे फुटलाय नशीब माझं. आली मोठी सांगायला. सांगणार चला. एक अभ्यास सायकल तोंडे जा तिकडे जातल. एक मिनिट, काय आहे तिला नाही बोलायचं दिसते तशी. येडाय काय रे तू? हा? पण नाही बोलायचं तिला. नाही बोलायचं काय? भाई तुला एक सल्ला देतो, हा सगळा हिशोब आहे ना वेळच्या वेळी लिहून ठेव. नाही तर काय होतं, डिवोर्स होतो, मग आपण 2-2 भरतो, मग सगळा हिशोब जातो. हा मी का सावध झालो भाई, ही माझ्या आधीचा जो हिचा बॉयफ्रेंड होता पाम्या, त्यांनी मला सांगितलं हिशोब ठेव. आणि तो का सावध झाला, त्याच्या आधी जो हिचा बॉयफ्रेंड होता श्रम्या, त्यांनी त्याला सांगितलं. कळलं काय? आमच्या तिघांचा व्हॉट्सअप ग्रुप पण आहे, खळीचे बळी नावाचा. आमच्यातलं बेटिंग झालं भाई. तू 2 महिन्यात येतोय त्या ग्रुप मध्ये. ऐक माझं. एक मिनिट, ब्रेकअप 11 वर तुझी टीम लावली आहे आपण. ऐक माझं, तू येणार 2 महिन्यात. नको एक मिनिट प्रिया थांब. नाव काय म्हणाला तुम्ही? पम्या काम्या. म्हणजे प्रथमेश शिवलकर हा मग आणि श्रम्या म्हणजे श्रमेश बेटकर. ते चित्र काढू. चित्र बाकी सगळं सहन केलं असतं मी, पण यांच्या बरोबर अफेअर. पृथ्वी, कला क्षेत्रातले 2 कुंठित कलाकार, त्यांच्यासोबत अफेअर. आपलं पण तेच झालं होतं.
मला नाही पटलेलं आहे. पृथ्वीकर मी सगळं सहन केलं असतं पण प्रथमेश आणि रमेश सोबत अफेअर मला हे पटलेलं नाही. असं काय करतो? ए मित्रा ऐक, माझा व्हॉट्सअपचा नंबर घे, मला आत्ता ऍड कर. काही नंबर सेंड मार. मी पण सगळा हिशोब तुला आत्ताच आत्ता पाठवतो व्हॉट्सअप वरती. नंबर सेंड मार +91. +9. चल हट हट. तू जा तुझ्या पप्पांना सांग. तू चल. बाई आपल्याला हिशोब पाठवा सगळा. चल 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 चल. ए घे नंबर घे. आता कोणाची मी राणी होणार? वा वा वा, खळीचे बळी, हे भारी होतं. मस्त परफॉर्मन्स. सिद्धार्थ, कडक लेवलची कॉन्सेप्ट आणि त्याच्या वरचा परफॉर्मन्स. क्या बात आहे यार. ज्यांचे ज्यांचे ब्रेकअप झाले ते सगळे हे स्किट बघणार हो. आणि लो एन्जॉय करणार. प्रिया यार, तू काय ताकदीची अभिनेत्री आहेस यार. मी सांगायची गरज नाही की तू किती छान पद्धतीने काम करायला लागलेस. तुला खूप साऱ्या शुभेच्छा यार. मला पृथ्वी प्रतापसाठी एक नाव द्यायचंय, सहज पण इफेक्टिव्ह. आहा. दादा तू एवढा सिंपल काम करतो ना, पण त्यात एवढा म्हणजे ना, तुझ्या ह्या सगळ्या रिएक्शनमुळे कदाचित ह्या स्किटला खूप बहर आलाय असं म्हणेन मी. आणि ओंकार दादा, तू म्हणजे काय, तू आज रजनीकांत होतास. रजनीकांत तू असा होतास आज. हा, 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 हा. मी तिकडे भेटतोय भावा तुला. कमाल. वा, वा. मंडळी, बॉससाठी काय पण करण्यासाठी तयार असलेल्या मयुरेश भगवतेनं आज उचललाय एक विडा. चला तर बघूया त्यामुळे काय धमाल घडतीये ते. जानू जानू नको ना चिडूस माझ्यावर. काय हे बघ नेक्स्ट टाइम नक्की भेटू, प्रॉमिस. अरे काय सांगू तुला, आज मॅडमनी मला इथे एक्स्ट्राचं काम देऊन ठेवलंय. एक्स्ट्राचं म्हणजे काय, त्या मयुरेश भगवतेचं. त्याचं काम मला करायचं. डोक्यात जातो ना तो मधून भांग पाड्या. नाही, एक मिनिट मला त्याला काही करून हकलवायचं. आणि आज मी असा प्लॅन केलाय ना, मॅडम लाथ मारून त्याला हकलून देतील बघ. मी जानू यार, तो गेला की त्याच्या जागेवर तूच येशील ना इकडे. मी मॅडमना तुझंच नाव सजेस्ट करीन ना. जानू का चिडतोयस तू? आणि मग तू इकडे आलास की मग आपल्याला वेळच वेळ मिळेल ऑफिसमध्ये एकत्र असू. यार हो काका, मी पोहोचलो ऑफिस मध्ये. मी सुखरूप पोहोचलो काका ऑफिस मध्ये. हो काका, मला तर आज बसमध्ये बसायला सीट पण मिळाली. माहिती नाही त्या सीटवर काका बसले होते, त्यांना मी आमच्या पप्पांनी गणपती आणला हे रील करून दाखवलं, तर ते पुढच्या स्टॉपला उतरले. ते मला बोलले हा पण सटकलाय. काय माहिती का बोलले. हो काका. काका, मी आता पोहोचलोय सुखरूप ऑफिस मध्ये. मिस चेतना माझ्याशी संवाद साधण्यास उत्सुक आहेत. बाय काका. अरे देवा, कट झाला. मिस चेतना, सुप्रभात. सुप्रभात. लोक म्हणतात आयुष्य छोटं आहे, पण तसं नसतं. आपण जगायला उशिरा सुरुवात करतो असं आळशिवकर लेखक म्हणतात. जळला आळशिवकर. आ काय नाही, सुप्रभात. तुम्ही इतके हुशार आहात ना, मला खरंच नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग मिस्टर भगवते. सुप्रभात वरिष्ठ. मिस चेतना, Yes, आज ma'am. फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत, त्यांच्यासोबत माझी मीटिंग लाईन अप आहे, तर मला प्लीज अपडेट्स द्या. येस मॅम. ओके. येस. आणि तुम्ही मिस्टर भगवते पुढच्या 5 मिनिटात मला केबिन मध्ये हवे आहात तुम्ही. मला पदोन्नती देताय? हवी आहे पदोन्नती? मिळेल मिळेल. कालच्या फाईल मध्ये ज्या चुका करून ठेवल्यात ना, त्या दाखवायच्या आहेत तुम्हाला. युजलेस माणूस, डोक्यावर पडलेला नुसता. मॅडम रागवलेत का? नाही. मग त्या असं का म्हणून गेल्या? वेळ नका काढू, सांगा ना. कसं सांगू भगवते, काय सांगू तुम्हाला? सत्य, नेहमी सत्य कथन करावं असं खोटेकर सांगतात. काय नाव? भगवते
भगवते मॅडम ना सकाळपासून त्यांच्या भावाची आठवण येते भगवते. त्यांच्या भावाची पुण्यतिथी आहे आज. मॅडम खूप इमोशनल झाल्यात. आज 5वं वर्ष आहे मॅडमचा भाऊ गेला. खूप. ओ म्हणजे आज मला मॅडमचा भाऊ बनून त्यांना दुःखाच्या महासागरातून बाहेर काढायचंय. भगवती काय करू मी तुमचं. मला सकाळपासून कळत नव्हतं की मी काय करावं. तुम्हाला एका सेकंदात सुचलं. भगवते ब्रिलियंट आहेत. खरंच. पण त्यांचा भाऊ काय करायचा. त्यांचा भाऊ ना इंटरनॅशनल लेवलची मिमिक्री करायचा. बास मला करायचंय. काय करायचंय ते कळलंय. मला आज मिमिक्री करून मॅडमना दुःखाच्या भवसागरातून बाहेर काढायचंय. कमाल आहात. मिमिक्री हे काय. माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. जा मग आत रंग दाखवा. आ? मॅडम ना खुश करा भगवते. खुश करा मॅडम ना. जा वेळ नका काढू. जा. जातो जातो. काय करताय. हे देवा मला ताकद दे. एकदम खुश करा. संधी आहे तुम्हाला. चांगली संधी आहे. जा. संधी संधी मी आलो. मॅडम या या या. काय चुका करून ठेवल्यात मिस्टर भगवते. जानी जानी ही अशी may I फाईल come मी in, दाखवू का जानी? मला. जानी come in. Come in. मिस्टर भगवते, अहो, काय करताय तुम्ही. अहो, जीव जाईल तुमचा. डोक्यावर पडलात का. अहो, जीव जाईल तुमचा. राजकुमार काय करताय. राजकुमार राजकुमार. राजा राणी परफॉर्म करायला इथे बालनाट्य चालवलंय का आपण. नाही नाही सुप्रसिद्ध अभिनेते राजकुमार निंजा. जानी असतात. बसा बसा इथे 2 मिनिटं बसा. बोलायचंय तुमच्याशी. जब तक बैठने को नहीं उठने का बैठने को चुप. काय काय बडबडला. मॅडम अमिताभ बच्चन यांचा सुप्रसिद्ध डायलॉग आहे. हो काय. जब तक बैठने को नहीं उठने का चुप उठने को बैठने का शब्द रहा बाप का पुलिस स्टेशन. जस्ट शट अप मिस्टर भगवते. हे अमिताभ बच्चनचे डायलॉग काय ऐकवताय मला. डोक्यावर पडलात जरा तुम्ही. हा मूर्ख आहात. हे बघा हे जे काही एक कर नाही आवडत आहे मला. मला हे नाही आवडत आहे. अत्यंत किळसवाणं. तुम्ही निघा प्लीज. निघा माझ्या डोळ्यासमोर निघा इकडनं आता. हम जहाँ भी खड़े के खड़े बैठने को जब तक उठने का चुप. प्लीज गेट आउट मिस्टर भगवत. प्लीज मी तुम्हाला काढून टाकीन कामावरनं. प्लीज निघा. मॅडम बच्चन साहेब माहिती आहेत ना तुम्हाला. माहिती आहे तुम्हाला बच्चन साहेब. मला माहिती आहे. पण तुम्ही आता प्लीज इथनं निघाल जब का? तक उठने का बैठने को सते शामा. ऐका काय 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 कम अगेन. सतेज व्हॉट. आता आलं नाही परत नाही. नाही येत परत. निघा. गेट आउट. फालतू माणूस. मॅडम खुश झाल्या. नाही मॅडम ना बच्चन साहेब नाही आवडत वाटतं. खूप वेळ काढताय. बोला लवकर. आय एम सॉरी भगवते. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. मी तुम्हाला सांगायचं विसरले भगवते. काय. मॅडम ना प्राण आवडतात. प्राण साहेब ऍक्टर प्राण साहेब. अच्छा ते यारी है ते वाले. हो पण तुम्हाला जमतील का. काय येतात का. मी नाही कधीच नाही केलाय प्रयत्न. एक मिनिट. सोपं आहे. प्राण साहेब करताना असं असं हलायचं आणि प्रत्येक शब्दाला अशी मान हलवायची. शेर खान की शादी नहीं हुई तो क्या हुआ. बाराते बहुत देखी है बरखुरदार. हे एवढं सोपं आहे. जमेल. माझे प्राण उगाच कंठाशी आले होते. मी हे करणार. मॅडम ना दुःखात ना बाहेर काढणं हे माझं कर्तव्य आहे. प्लीज प्लीज काढा. संधी पुन्हा एकदा आलो. मॅडम बरखुरदार. शेर खान की शादी नहीं बरखुरदार.
बरखुरदार. अरे उठ ना. नाही, उठ. भगवते उठा भगवते काय करताय उठ 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 उठ. भगवते नाही देणार मी तुमचा चष्मा. नाही दिसलं पाहिजे तुम्हाला काहीच. तयार करतोय माणूस. करेन बरखुरदार. मॅम मॅम काय चाललंय हे? प्राण आहे मॅडम. नाही आवडत हो मला हे सगळं. भगवत- नाही आवडत आहे. तुम्ही ह्याला घेऊन जा. मी सॉरी म्हणते मैं वापिस आऊंगा. नका येऊ प्लीज. अरे यार मला नका भाग पडू. कामावरून काढून टाकायला तुम्हाला. क्या बात है बच्चा, वाह 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 वाह. मॅडम, काहीच नाही आवडत आहे. आई भगवते सगळी माझी चूक आहे भगवते. मी तुम्हाला सांगायला आलेच होते तेवढं तुम्ही आत गेलात. मॅडम ना प्राण आवडतात पण मॅडम आता भावाच्या दुःखात आहेत ना. त्यांचा भाऊ फक्त जुन्या हिरोईन्सची मिमिक्री करायचा. म्हणजे माला सिन्हा, वैजंतीमाला, वैदेही रेमान यात त्याचा हातखंडा होता. अरे बापरे, मी यांना पाहिलं पण नाहीये. मग आता काय? अलीकडचं नाही चालणार. हेमा मालिनी वगैरे. चालेल 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 मी हेमा मालिनी प्रयत्न करेन. मी चालेल. वहिदा रहमान पण प्रयत्न करेन. माला सिन्हा पण प्रयत्न करेन. ऑल द बेस्ट भगवते. तुम्ही ग्रेट आहात भगवते. हे देवा मला मिमिक्री दे. संधी मी आलो. संधी मी शेवटचा आलो. अरे यार मी हेमा मालिनी. हेमा मालिनी. तुमच्या काकांनी अशी हेमा मालिनी केली होती. जी मैं वहीदा रहमान हूँ, आप तशरीफ रखिए. अरे वहीदा रहमान जी, मैं माला सिन्हा हूँ, कैसे हो आप? तेच करतोयस तू. दोन्हीकडे सेम ऍक्टिंग करतोयस तू. कळतंय का तुला? बरखुरदार. नाही. एक बार ही अशी मिमिक्री नसते. इतकं घाणेर नाही. असं असतं हे मामा. अशा करतात त्या. You can देखने वाली बात ये है कि धर्म पांच है. अशी असते हेमा मालिनी. याला मिमिक्री बोलतात. ये देख ये हिंदू का खून, ये मुसलमान का खून. अब बता इसमें से हिंदू का खून कौन सा, मुसलमान का. ये देख चिमणे कुणी घर देतं का. अशी असते मिमिक्री. बरखुरदार. तुम्ही निघा. आवडेल तुम्हाला आता. मी बरखुरदार. प्लीज निघा इकडनं. Mrs. Number Samuel. Hello, Mr. Choklovsky. Hi. What's going on? See, Choklovsky. Right near on the stairwell, what's going on in the service? This is just a workshop. You know, the workshop. Is it kind of a joke, you think? No. We are just doing fun. बरखुरदार. The celeb stand out there near the door right now. I don't want to see his face right now. Yeah. Listen. I've been traveling 36 hours for this. No. I'm coming from USA and went today's flight, Shuan, for this. No. I'm tired. Give me the chair to sit. Apologize. I'm so sorry. Give me the chair to sit. Yeah, please. अच्छा, chair to sit, Yeah, please okay. sit here. Please sit here. Wanna Mr. cheer Choklovsky, on man. drink some water. You never do I want to Yeah, stand. yeah. I'm so sorry, Mr. Choklovsky. उठने को बैठने का, उठने को खड़े खड़े. चुप चुप. Oh, निघा ना. What is this guy doing? I don't understand. What is this guy doing? He is just foolish man. He is doing some mimicry, you know. Oh. Yeah. But ऐ साला. You're doing a mimicry? yeah. Sir, please. Do not challenge me. Just a minute. It doesn't know me who am I. So, Are you a great mimicry of Hollywood? Do not challenge me. so just ignore him. बरखुरदार. ऐका ना भगवते. Okay. बरखुरदार. You wanna challenge me? No. You wanna play with me? Yeah, it's not. Now you see. Show me your So mimicry. don't do this. बरखुरदार. Oh, So don't get challenged. you're from me. doing a King Kong. Now you see Jurassic Park. Sir, what are you doing, sir? Please. What is going on? Now you show me your mimicry. Sir, this is looking. बरखुरदार.
Oh, he's doing the same thing. Just ignore. Now you get the different mimicry from me. Sir. I've just shown you what Jurassic Park. Sir. Now you see. So just let Brad Pitt and Angelina Jolie. Angelina. Wow, but skill. Wow, how do you do? So, I don't want to. I don't want to. You gotta talk to y'all. I was gonna. I'll show you the whole picture. What about skill? What about? I Let can't. me finish my picture. काय चालू? I want school is why? Sorry. Why? Always go. Why? You're gonna check me wrong. Always me wrong. Always go. Y'all want to get wrong. You wanna? No. I don't wanna see your face. So, Net now. Gotta dish. Okay. Write a tree on him. so please. Jagdeep. Parkour Dara is doing the same thing again and again. Now you see. Sir, just ignore him, sir. Sir, don't do this, sir. Sir. Now you see. Sylvester Stallone, Rambo. It's not you, sir. Sir, it's- Sir, don't do this. Sir, तुम्ही अमिताभ बच्चन वाटताय. Sir, अमिताभ बच्चन. Sir, don't do this, sir. ऐका ना. हे He's doing the same thing again and again. Sir, Sorry, Mr. Chakravarti. Sorry, let him go. Sir, let him go. Please, sir. Please, I beg you. I beg You owe me No. $70,000. I owe you. You owe me so much of amount. Yeah, absolutely right. You but pay me within 1 hour. no, sir. Otherwise, I can't, sir. Sir, I can't, sir. I'll take your door and go. No, sir. Sir, don't. Sir. भरपूरदार बहुत खूप जोरदार टाळ्या कमाल परफॉर्मन्स वा दादा हो वा संधी पुन्हा ये सिद्धार्थ ओ संधी म्हणजे काय म्हणू रॉकिंग होतं रे जबरदस्त परफॉर्मन्स तुम्हा चौघांसाठी एवढंच म्हणे मी प्राण साहेब खूप मोठे कलाकार होते पण हास्य जत्रेचे तुम्ही प्राण आहात आहा हा हा वा सिद्धू आहा वरचा क्लास वा बहारदार ये बात सही हॅवॉक परफॉर्मन्स एखादी मॅच एक संघ जिंकून देतो आणि तुम्ही आज तो संघ होतात मला माझ्या भावासाठी तर जुजबी द्यायला यायचंच आहे पण मला त्याचबरोबर यांना हक द्यायला पण यायचं मंडळी अति परिचयात अवज्ञा हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे पण अति काळजीत देवाज्ञा हा प्रकार आता आपण अनुभवणार आहोत ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल कलाकार सांभाळ रे भाऊ सांभाळ आई कशी आहे आई कशी आहे माहित नाही माहित नाही अरे एका घरात राहतात आणि माहित नाही सध्याची मनस्थिती माहित नाही काय झालं रे शांत हो, शांत शांत गेले रे साव्या सोडून गेले
कालपर्यंत छान ठणठणीत मायाशी गप्पा मारत होते. आपल्या हातात असतं का ते? रडू नये रडू. झालं रे आता. दादा दादा रडू नको रडू. आबा मला सोडून का गेला? मला घेऊन झाला आबा. मी ट्रॅक्टर अरे हो दादा. अरे तुझं दुःख बोलते पण मला चटाचट मारतोय ना रे तू. नको शांत हो शांत. ए बेटा उठ शांत हो. अरे यार रडू नये. सांभाळ गो सांभाळ. हा कोण आहे? तो असतो. माहिती नाही. हे काल गेले तेव्हा फोन आला, तुमच्याकडे मयत झालंय का? म्हणलो हो. तेव्हापासून आला आणि रडतोय रे. माहिती नाही कोण आहे. असेल कोणीतरी आबांनी मदत केलेला माझ्यासारखा पोरका. ए श्याम्या असं का बोलतो रे? अरे नाही तसं नाही, पण रस्त्यावर भीक मागत होतो मी. आबांना दया आली आणि मला घरी घेऊन आले. मला प्रेम दिलं, माया दिली, शिकवलं, नोकरी लावली. अशी तुमच्यासारखी नाती दिली मला आणि पोरके करून सोडून गेले. शांत हो दादा. अरे दादा मला कळवायचं ना. रक्ताचा नसलो तरी तुझा भाऊ आहे ना मी. आहे की नाही? एकच शब्दाने कुणी सांगितलं नाही मला. अरे कुठल्या तोंडाने सांगायचं? तू नोकरी धंदा करणारा माणूस, रजा टाकून तुला यायला लागला असणार रे. नोकरीसाठी मी आबाला कधी बी लात मारली असती. भावनेच्या भरात उलट बोललायस. नाही आबासाठी मी नोकरीवर कधी बी लात मारली असती. आता काय उपयोग? पहिलेच वाक्य जोरात बसलंय. पण एक कसं झालं रे? काय सांगू श्याम्या, दम्याचा त्रास होता रे. दम्याचा आयुष्यभर दम्याचा त्रासात अगदी कंटाळून गेलं होतं. ते माहिती आहे. मागच्याच महिन्यात ऑपरेशन झालं होतं. माहिती आहे ना. डायबिटीस होता. 1796 आजार होते. 1760 असतात. त्यांना 36 जास्त होते. झोप म्हणून नाही, नुसती तळमळ. म्हणून डॉक्टरांनी 2 झोपेच्या गोळ्या आणि इतर 5 गोळ्या अशा 7 गोळ्यांचा डोस दिला होता. डोस चुकवू नका असं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं. सकाळी 9 वाजता, संध्याकाळी 7 वाजता वेळेवर गोळ्या द्यायला लागायच्या. काल संध्याकाळी मला 7 वाजता बाहेर जायला लागला, म्हणून 6:45 वाजता त्यांना मी डोस दिला. तेवढ्यात मामाचा फोन आला. आबा गेले म्हणून. आबा गेले. परव्या हो परव्या आबाल गोळ्या दिल्या होत्या. हो 6:45 वाजता गोळ्या दिल्या होत्या. अरे पण वेळ तर 7ची होती ना. अरे वसड्या 7 वाजता मला बाहेर जायचं होतं, म्हणून 6:45 वाजता गोळ्या दिल्या ना मी त्यांना. अरे तिथं उपास मारू. अरे काय झालं? अरे देवा. काय झालं? अरे 7 वाजता 7 गोळ्या मिनी म्हाताऱ्याला दिल्या. काय बोलतो? नाही सॉरी दाजील दिल्या. वसड्या काय गरज होती? अरे मी दिल्या होत्या ना. डबल डोस झाला, डबल डोस त्यांना. तरीच मी गोळ्या देताना आबा मला अशी खून करत होते. मला वाटलं व्ही फॉर विक्ट्री. अरे आता मला लक्षात आलं ते व्ही फॉर विक्ट्री नव्हतं. दुसरा डोस आहे सांगत होते. अरे बिंडो खानो काय केलं रे? अरे मामा तू 7 आणि दादा तू 7. 14 गोळ्या दिल्या आबाला. मिसअंडरस्टँडिंग झालं रे. अरे कशाची मिसअंडरस्टँडिंग? ओव्हरडोस झाला ना तो. त्याचा त्रास झाला असेल आबाला. अरे ओव्हरडोसने माणूस मरतो का? तुला 14 गोळ्या देतो, थोड्या वेळानंतर आपण अंदाज घेऊ, मग मरतो का नाही? नाही अरे तू असं नको म्हणू. अरे काय असं नको म्हणू? अरे औषधाचं प्रमाण ठरलेलं असतं ना.
कोण गोळ्या देणार हे ठरलेलं नव्हतं का तुमच्यात? ठरलं होतं सगळं, टाइम टेबल ठरलं होतं. सोमवार मंगळवार मी देणार होता, बुधवार गुरुवार हाऊ देणार होता, शुक्रवार शनिवार पम्या देणार होता. कालचा वार काय होता? शुक्रवार. हा मग पम्याचा वार होता म्हणून मी दिल्या. अरे किती वाजता दिल्या? मी काल 7:15 7 गोळ्या म्हाताऱ्याला दिल्या. अरे पण मी 7 वाजता दिल्या होत्या ना, तू कशाला दिल्या? अरे वसाड्या, मी 7:45 दिल्या होत्या ना. तुला काय गरज होती परत गोळी देण्याची? अरे शुक्रवार त्याचा वार होता ना. माझा वार होता म्हणून मी गोळ्या दिल्या. अरे पण मला वाटलं गुरुवार आहे म्हणून मी दिल्या. अरे वसाड्या, गुरुवार माझा वार होता ना. शुक्रवार त्याचा होता. माझा वार होता म्हणून मी गोळ्या दिल्या. अरे डबल डोस झाला ना रे तो. अरे दलिंदरांनो, डबल नाही ट्रिपल डोस झाला. 7 1 7 7 2 14 7 3 21 गोळ्या दिल्या रे आम्हाला. तरी मी गोळ्या द्यायला गेलो तेव्हा आबा मला असं दाखवत होते. मी म्हटलं आबा, आजारी असताना भिंतीवर हरिण कसलं दाखवत आहे? आबांनी कन्फ्युजन केलं. त्यांनी असं सांगितलं असतं तर मला कळलं असतं ना 3 डोस झालेत म्हणून. अरे आम्हाला सवयच होती, कोण दिसलं की असं करायची. अरे आबांच्या चुका नका काढू. काय तू काढू? आम्हाला 21 गोळ्या दिल्या. 21 28 अगं नाही काय. 7 1 7 7 2 14 7 3 21 7 चोक 28. भाई, तू पण दिल्या. तू दिल्या. तू का बरं दिल्या? 28. मी 7:30 वाजता 7 गोळ्या दिल्या ना यांना. 7:30 वाजता 7 गोळ्या दिल्या. का बरं दिल्या तू? स्वामी माझ्यावर ओरडू नको. ही पोरं ना कामाच्या गडबडीत असतात, लक्षात राहील नाही राहील. मी म्हणलं हा गेल्या शुक्रवारी विसरला होता, याचा वार असतो, याने औषध नव्हतं दिलं. अगं आई, पण मी तुला आठवण करून दिली होती ना आबांचा डोस राहिलाय म्हणून. पण विसरला होता ना रे तू, विसरला होता ना. मी हे कोणी दिसले नाही ना म्हणून मी यांना म्हणलं कोणी दिल्या नाही गोळ्या, मी देते तुम्हाला. तर हे असे सरपटत पळायला लागले. मला आठवलं डॉक्टरांनी सांगितलं होतं 1 पण डोस चुकला नाही पाहिजे, नाही तर हे असं कसं नुसं होतात म्हणून. मी घाबरले. मी यांना पकडलं, माझ्या गुडघ्याने पाय दाबले, हात धरले. हे असं करत होते तर मी नाक दाबून घशात कोंबल्या रे. अरे माझ्या बापाला 28 गोळ्या खाऊ घातल्या रे. एवढ्या गोळ्या तर बॉर्डर मध्ये सुनील शेट्टीने पण नाही खाल्ल्या. आबा मी इथे का नव्हतो? तुम्ही असतं तर 35 गोळ्या झाल्या. गणित कसला करतो? मी एवढ्या गोळ्या घेऊ दिल्या नसत्या. अरे काय डेंजर माणसं आहे रे तुम्ही. अरे हलकट आणि नालायक माणसं आहेत रे. अरे या माणसाला गोळ्या देऊन मारला रे या माणसाने. आजपर्यंत जेवढे शोकसभेच्या स्किट झाल्या ना त्यात मी फक्त रडलोय. तुमच्यामुळे. आणि गोष्ट लक्षात ठेवा, ह्याच्या पुढे मी रडणार नाही, मी हसणार. माणूस मेला हसा, माणूस मेला पोट भरून हसा यार, माणूस मेला यार. सत्तावीस गोळ्या खायला घातल्या रे याला. 28. नालायकानं वर्तवण करून सांगताय. आला गेलाय तो आबा. नाही यायचं मला स्किट मध्ये परत. वा वा, अप्रतिम संकल्पना. प्रथमची संकल्पना होती. क्या बात है मित्रा, वा वा. सई, उत्तम सांघिक परफॉर्मन्स. सगळ्यांची कॉन्ट्रीब्युशन्स इक्वली अमेझिंग होती. आणि मला असं वाटतं की परदेशामध्ये लेन चेंज करणं विदाऊट एनी इंटिमेशन जितकं अवघड होतं तितकं ह्या परफॉर्मन्समध्ये तो मूड चेंज करणं अवघड होतं. पण तुम्ही त्याला मस्त ट्विस्ट दिला, खूप सुंदर. मला असे मधले एजवरचे परफॉर्मन्सेस खूप
आवडतात कारण ते अवघड असतात सादर करायला, एक्झिक्यूट करायला, कन्वे करायला. पण तुम्ही त्याची सभ्यता सोडली नाहीत, तुम्ही त्याचा सिरियसनेस सोडला नाहीत आणि तरी विनोद कन्वे केलात. मस्त. वा 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 वेल सेड सई. वा वा. तर मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया उद्याच्या भागात. बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची.